Problem number 6. Nisha sold goods to Asha worth rupees 34,000. Asha paid 10,000 immediately and accepted the bill for the balance 24,000 at 2 months. Okay. Nisha discounted the bill with the Bank of Maharashtra. बँकेचं नाव दिले बरं का यावेळेला, Bank of Maharashtra. Page number 286. After one month at 15% per annum, the bill was dishonored on the due date and Asha requested Nisha to accept 4,000 and interest in cash on remaining amount of 11% per annum for 3 months. Nisha agreed and for the balance Asha accepted a new bill at 3 months, but Asha became insolvent and only 40% could be recovered her estate. Prepare journal of Nisha. दोघं जण आहेत तिथं 8,000 रुपये मिळाले. हिशोब क्लिअर झाला. परत एकदा हिशोब सांगतो मी तुम्हाला आणि जरा लवकर येत जा मुले, कारण काय वेळ कमी पडतोय आपल्याला. जरा एक जण खाली उभारलं तर सगळेजण खाली उभारतात असं नका करू. एक जण खाली उभारला ना ते लगेच यायचं, मग बाकीचे उशिरा येतात ना त्यांना कळतं की हा उशीर झाला म्हणून पटकन येतात. ते बाकीच्यांमुळे तुमचं पूर्ण नुकसान होतं. आता मी पुढे आलोय, परत मला सांगावशी झाली, मग परत रिपिटेशन होते. खैर ठीक आहे, परत एकदा सांगू आपण. निशा आशा दोघं जण आहेत. निशा आशा. निशा आशाला गुड्स विकली आहे. एंट्री लिहू आपण पटापटा. ठीक आहे. इन द बुक्स ऑफ निशा लिहा. पुस्तक सगळे बंद करा. पुस्तक सगळे बंद करा. तू ये इकडे पुढे. यायचं उशिरा तू परत इकडे सरक तिकडे सरक. ये पुढे. पुढे काय मी मारतो तुला मग. उठ. अरे ठीक आहे. लिहा इन द बुक्स ऑफ निशा. पुस्तक बंद करायचं आहे. पुस्तक बंद करायचं आहे. परत एकदा बघूया, लक्ष द्या. निशा आशाला गुड्स विकलीये 34,000 ला. अमाऊंट लक्षात ठेवा. नाव आणि अमाऊंट आणि डेट ते महिने वगैरे आणि पर्सेंटेज एवढं लक्षात ठेवायचं, सगळं लक्षात राहतं. निशा आशाला गुड्स विकलीये 34,000 ला. ओके. जिथून सांगितलं जातं तिथून एंट्री बनवावं लागेल. विकलेल्याचं पण एंट्री बनवायचं. पुढे मग आशा काय करते, ज्या दिवशी खरेदी केले त्याच दिवशी 10,000 रुपये इमिजिएटली देते. कोणाला? निशाला. म्हणजे राहिलेली अमाऊंट आहे 34,000चं सेल झाला होता, ते 34,000 मधला 10,000 कट करा. 24,000 वरचा बिल बनवते 2 महिन्यासाठी. किती महिन्यासाठी? मग पुढे एका महिन्यानंतर, कधी? एका महिन्यानंतर जी निशा आहे ना, ती निशा तिला पैसे लागते, गरज पडते, म्हणून ते बँकेला डिस्काउंट करते 15%ने. है ना? किती टक्क्याने? 15%ने ती डिस्काउंट करते. 15% डिस्काउंट केल्यानंतर ती बँकेला जाऊन पैसे घेते तिचं तिनं आणि 15% ती बँकेला काय असेल ते देऊन टाकते. आणि नंतर तो बँक त्यांच्याकडे गेली, कोणाकडे? आशाकडे. आशा पैसे दिलेली नाही. डिसऑनर झाला. काय झाला? डिसऑनर. मग डिसऑनर झाल्यानंतर ही जी आशा आहे ना, ती आशा निशाला रिक्वेस्ट करते की माझ्याकडे 4,000 रुपये आहेत, ते 4,000 रुपये घे आणि ते जे राहिलेल्या बिलावर जेवढे काही व्याज आहे किती टक्के? 11%. किती महिन्यासाठी? 2 महिन्यासाठी. ते 3 महिन्यासाठी 11% 3 महिन्यासाठी मी ते देते, व्याज पण देते आणि हे 4,000 पण घे. ओके. मग त्यानंतर निशा हा म्हणते ठीक आहे, नवीन बिल बनवू. नवीन बिल बनवते. तरीही पैसे परत नवीन बिल बनवले. नवीन बिल कितीचं होतं? 20,000चं होतं. आपण मागाशी कॅल्क्युलेशन केलं होतं. मग ते 20,000चं बिल बनवल्यानंतर
ती जी आशा आहे ती आशा इनसॉल्वंट होते, म्हणजे पैसे देऊ शकत नाही. निशा काय करते, एवढं सगळं सवलती देऊन सुद्धा देऊ शकले नाही, मग तिचं प्रॉपर्टी विकून आपण घेऊया. तिच्या प्रॉपर्टी मधून फक्त तिचे अमाऊंट किती आले, 40%. जे काय बिल होतं ना त्या बिलाच्या 40% अमाऊंटच रिकवर झाले, राहिलेले सगळे बुडाले. डिस्काउंट मध्ये धरायचं, रिबेट मध्ये धरायचं. ठीक आहे, एंट्री सुरू करूया. इन द बुक्स ऑफ निशा. निशा कोण आहे, ड्रॉवर. मग इन द बुक्स ऑफ निशा पहिला एंट्री काय होतो, निशा काय केली, सेल केले. सेलची एंट्री सांगा. सेलची एंट्री कोणाला विकली, आशाला, डेबिट. आणि सेल ही निशासाठी, निशा कोण, आम्ही. निशा कोणाला समजायचं, स्वतःला समजायचा. मग निशा कोण आहे, स्वतः आहे. मग आम्हाला सेल झाल्यानंतर काय होतो, इन्कम होतो. काय होतो, डॉट डॉट ऑल इन्कम्स अँड गेन्स, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. मग सेल्सला क्रेडिट. एंट्री आशाज अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. लिहा, आशाज अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. झालं. पुढे काय झालंय, बिल, बिल बनवलंय. बिल बनवलंय. कोण बनवलं, निशा. आम्ही बिल बनवलं. कोणाला पाठवलं, आता स्वतःला काय समजायचं, निशा. स्वतःला काय समजायचं, निशा. आपली दुसरी पार्टी कोण आहे, आशा. आशाला लक्षात ठेवा, आपण बिल बनवलंय. बिल बनवून कोणाकडे पाठवली, आशाकडे पाठवली. आशा काय केली, एक्सेप्ट केली, साइन केली. वेट 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 10,000 रुपये दिले ना, ती 34,000चं बिल झाली. आणि त्याच्या अगोदर इमिजिएटली शब्द आहे तिथं, म्हणजे पहिल्यांदा तिने काय दिली, पैसे दिले 10,000. ते पैसे दिलेल्याचे एंट्री लिहूया आपण. मग आमच्याकडे काय आली, कॅश पब्लिक बँक अकाउंट डेबिट टू. कोण दिले, आशा. अरे निशा. लिहा, कॅश पब्लिक, नॅरेशन राहिल्या मागाशीचा. लिहा, बीइंग, सोपं आहे ते, बीइंग गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट. त्याच्यानंतर दुसरा एंट्री, यश रेकॉर्डिंग होत आहे करे, ते पॉइंट चालू आहे. मग उघड करायचं. काय, काही जण बघा, हे दुष्काळ पडलं इकडं. काही जण पुष्पा 2 पाहायला जातात. ते कार्यक्रम सोडून पुष्पा 2 पाहायला गेला यार. ठीक आहे, राहू दे. लक्ष द्या, पैसे मिळालेची एंट्री, कॅश पब्लिक बँक अकाउंट डेबिट टू. थू है हमारे जिंदगी पे. आशाज अकाउंट. लीला, नरेशन, बीइंग पार्ट पेमेंट ऑफ सेल. सेल्स लिहिलं तरी चालेल. बीइंग पार्ट पेमेंट ऑफ सेल्स रिसिव्ड. ₹10,000. आता बिल बनवूया. ओके, बिल बनवल्याचं एंट्री सांगा. बिल आशाने सही करून आमच्याकडे पाठवली. मग आमच्याकडे काय आली, काय आली, काय आली, बिल. बिल आम्हाला नाव म्हणतो त्याला बिल्स रिसिवेबल. बिल्स कम्स इन, डॉट डॉट वर्ड कम्स इन, डेबिट वर्ड कम्स इन. बिल्स रिसिवेबलला डेबिट. कोण दिले, लिहा, बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू आशाज अकाउंट. बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू आशाज अकाउंट.
नॅरेशन मध्ये लिहा बिईंग, हे पार्ट पाहिजे. बिल ड्रॉन केलं आणि एक्सेप्टन्स, कोणाचं एक्सेप्टन्स? आशाचा. लिहा बिईंग बिल ड्रॉन अँड आशाज एक्सेप्टन्स रिसिव्ड. आशाज एक्सेप्टन्स रिसिव्ड. झालं. पुढे काय झालं? बिल बनवलं. किती बनवायचं? कितीचं बिल बनवलं? 24,000. लिहा 24,000. मग पुढे काय झालं? एका महिन्यानंतर बँकेला 15%ने, कोण? आम्हीच ना. बँकेला डिस्काउंट केला आपण 15%ने एका महिन्यानंतर, है ना. मग एंट्री पहिल्यांदा बँकेला डिस्काउंट करतोय. किती हजार रुपयाचं आहे? 24,000. 24,000चं 15% काढा. म्हणतोय 1600 म्हणजे पहिला करा 24,000 गुणिले 1500 100 करा 3,3600 येतं, है ना. लक्ष द्या ए माणसानं, 3600 येतं. त्या 3600चा 12 महिन्यासाठी 3600. मग एका महिन्यासाठी 12 किती? 36. 12 त्रिक 36 म्हणजे 300 झाला एका महिन्याचा. ते 300 काय आहे? काय आहे? 300 रुपये काय आहे? डिस्काउंट आहे. काय आहे? डिस्काउंट आमच्यासाठी, आम्ही कोण आहे? निशा आहे, है ना. डिस्काउंट आमच्यासाठी काय आहे? लॉस आहे. काय आहे? लॉस. एंट्री लिहा. पहिल्यांदा आपण बिल डिस्काउंट केलेल्याचं एंट्री लिहूयात. बिल आमच्याकडून जाणार, है ना. बिल आमच्याकडून जाणार. बँक काय करते? आम्हाला पैसे देते आणि डिस्काउंट पण, है ना. डिस्काउंट म्हणजे पैसे किती? आता आम्हाला बिल कितीचं होतं? 24,000. 24,000 मधलं 300 कट करून देते बँक, है ना. डिस्काउंट घेते ना तिनं, म्हणजे बँक 300 रुपये कट करते. 24,000 मधून 300 कट करा 23,700. एवढीच अमाऊंट आम्हाला मिळाली. 23,700 मिळाली. काय मिळाली? कॅश मिळाली. काय मिळाली? कॅश. आम्ही बिल कोणाला दिलंय? बँकेला. बिल गेली. काय आली? काय आली? कॅश आली. काय गेली? बिल गेली. काय आली? जे आलं ते डेबिट, जे गेलं ते काय आलं? कॅश अब्लिक बँक अकाउंट डेबिट. थांबा तुम्ही काय घाई रे? कॅश अब्लिक बँक अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट. पण याच्यात डिस्काउंट एक राहिला ना. डिस्काउंट आपल्यासाठी काय आहे? डॉट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. ते डिस्काउंट डेबिट मध्ये घुसवा. म्हणजे कॅश अब्लिक बँक अकाउंट डेबिट, डिस्काउंट अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट. आता कॅश अब्लिक बँक अकाउंटच्या कॉलम मध्ये डेबिट साइडला किती लिहिणार? 23,700. डिस्काउंटच्या कॉलम मध्ये 300. बिल्स रिसिवेबलला टू बिल्स रिसिवेबल अकाउंटला 24,000. लिहा कॅश अब्लिक बँक अकाउंट, कॅश अब्लिक बँक अकाउंट डेबिट, डिस्काउंट अकाउंट डेबिट टू डिस्काउंटला विसरू नका. नॅरेशन काय झालंय? नॅरेशन मध्ये बिईंग बिल डिस्काउंटेड विथ द टू लिहा. बिईंग बिल डिस्काउंटेड टू द बँक, बिईंग बिल डिस्काउंटेड टू द बँक विथ इंटरेस्ट, सॉरी विथ डिस्काउंट किती परसेंट? 15% फॉर 1 month. 15% फॉर 1 month. झालं. आम्ही बँकेकडून पैसे घेतले. माणसांना लक्ष द्या. आता झालं की एंट्री? पैसे आम्हाला मिळाले. आता बँक काय करते? निवांत बसते. आशाकडे जाते. ते बिल पाठवते. किती हजारचं? 24,000चं बिल आशाकडे पाठवते. मग आशा काय केली? दिली नाही. डिसऑनर झालंय. काय झालंय? डिसऑनर झाला. म्हणल्यानंतर आशा आम्हाला द्यायला पाहिजे. आता मग बँक आम्हाला काय करणार? ते डिसऑनर झालं, आमचे पैसे द्या. आम्ही पैसे त्याला देऊन टाकलं. ते आपण एंट्री येत नाही. मग आम्हाला पैसे मागावं लागेल. कोणाला? आशाला. कोणाला? मग ते बिल
ओके, काय झाली? डिसऑनर झाली. बिल बघा, पहिला बँकेकडे पाठवलं आपण, आमच्याकडे पैसे आले, बँक आशाकडे पाठवलं है ना. मग आशा कोण आहे आमच्यासाठी आता? येणेकरी. कोण आहे? कोण आहे? येणेकरी. येणेकरी म्हणजे डेटर. येणेकरी म्हणजे डेटर. आशाज अकाउंटला 2 बिल्स रिसिवेबल अकाउंट. हे काय झालंय? डिसऑनर झालंय. काय झालंय? जर ऑनर झालं असेल तर ते आशाच्या ठिकाणी कॅश असली असती. कळलं का? मग एंट्री लिहा, आशाज अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट. किती हजारचं? हा, 24,000चा. पुढे पुढे काय केले? आशा परत आमच्याकडे आली आणि तिनं म्हणली मी रिक्वेस्ट करते की हे 4,000 रुपये घे आणि 11% व्याज. किती महिन्याचं? हा, 3 महिन्याचं 11% व्याज मी देते. ओके, 4,000 रुपये कट करा 24 मधील. 20,000. 20,000चं 11% 3 महिन्याचं मागाशी काढलंय आपण 550 है ना. काढलं का नाही? परत एकदा काढू, काय प्रॉब्लेम नाही, परत एकदा काढू. किती राहिले? 20,000. 20,000चं 11% काढूया. किती होतो? 2200 होतो. किती होतो? 2200. 2200 म्हणजे किती महिन्याचं काढायचंय? 3 महिन्याचा. 3/12 म्हणजे 3 1 3, 3/12 म्हणजे 4 ने भागा. 2200ला 4 ने भागा. 4 5 20, 4 5 20, शून्याला 0 म्हणजे 550 व्याज झाला. हा जो व्याज आहे हे व्याज आमच्यासाठी एक्स्ट्रा इन्कम आहे. त्या बिलामध्ये ऍड किंवा मायनस करायचं नाही. मग आम्हाला पैसे मिळाले आणि व्याज पण मिळाले. आता एंट्री पहिल्यांदा पैसे मिळाल्याचं घेऊ. 4,000 मिळालेल्याचं. काय मिळाले? कॅश आली. कॅश कोण दिले? कोण दिले? हा, एंट्री कॅश अब्लिक बँक अकाउंट डेबिट टू आशाज अकाउंट. हे कशाचं एंट्री? 4,000चं आहे. कशाचं एंट्री? 4. कॅश अब्लिक बँक अकाउंट डेबिट टू आशाज अकाउंट. याच्यामध्ये इंटरेस्ट पण मिळालंय. इंटरेस्ट आमच्यासाठी काय आहे? डॉट डॉट ऑल इन्कम्स अँड गेन्स. क्रेडिट ऑल. मग त्या इंटरेस्ट अकाउंटला काय करायचं? क्रेडिट. पण दोघांचं क्रेडिट मध्ये येणार बरं का. एंट्री बघा, कॅश अब्लिक बँक अकाउंट डेबिट टू आशाज अकाउंट टू इंटरेस्ट अकाउंट. आशाज अकाउंटच्या ठिकाणी किती लिहिणार? 4,000 आणि इंटरेस्ट अकाउंटचे किती लिहिणार? 550. किती? 550. क्रेडिट साईडला बरं काय? मला एंट्री कॅश अब्लिक बँक अकाउंट डेबिट, कॅश अब्लिक बँक अकाउंट डेबिट टू आशाज अकाउंट टू इंटरेस्ट अकाउंट. आता जे क्रेडिट साईडला लिहिताय ना, आशाज अकाउंटच्या ठिकाणी पैसे किती मिळाले? 4,000 आणि ते व्याज पण मिळाले. व्याज किती? 550. ते पण करा आणि डेबिट साईडला कॅश अब्लिक बँक आहे ना, तिथे ऍड करा 4,550. क्रेडिट साईडला मात्र दोन अमाऊंट येणार, 4,000 आणि 550. डेबिट साईडला दोघांची टोटल झाली. पुढे काय झालं? नवीन बिल बनवायला सांगितली तिनं. 4,000 पैसे देते आणि व्याज पण दिली आणि आम्हाला आता काय बनवलं सांगितली? नवीन बिल बनवलं. पैसे किती राहिले? 20,000 राहिले होते है ना. किती राहिले? 20. 4,000 अमाऊंट दिले तिनं, 20,000 राहिले. 20,000 वर बिल बनवायचंय. बिल बनवा. बिल बनवा. थांबा प्रोसेस सांगू ना. प्रोसेस. आम्ही बिल बनवली. हे का सांगतो? विसरू नये म्हणून. आम्ही बिल बनवली. कोणाकडे पाठवली? आशाकडे पाठवली. आशा काय केली? एक्सेप्ट केली. आमच्याकडे आली. काय आली? बिल आली. बिल कोण पाठवलंय? बिल आली. आली म्हणजे कम्स इन. डॉट कम्स इन. डेबिट वर्ड कम्स इन. बिल्स रिसिवेबलला डेबिट टू लिहा. नॅरेशन लिहिलं नाही का मगाशीच? राहू दे लिहू आपण. जागा सोडा, लिहू आपण. परत रिव्हिजन होतं त्याच्यामुळे.
बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू आशाज अकाउंट. मगाशीचे नॅरेशन लिहूया आपण. कशाचं राहिलं नॅरेशन? डिसऑनर. ते लिहू शकता तुम्ही. बिंग तुमच्या भाषेत लिहिला तरी चालेल. बिंग बिल डिसऑनर्ड बाय आशा असं लिहिलं तरी चालेल, पण डिसऑनर लिहिलं तरी चालेल. डिसऑनर्ड आणि कॅन्सल्ड असंही लिहा. कॅन्सल हा शब्द वापरला नाहीत त्यांनी, पण कॅन्सलच करावं लागेल. कारण काय, डिसऑनर झाल्यानंतर ती ना आली ना आमच्याकडे, बिल कॅन्सल केलं आपण. आणि पुढचा एंट्री काय, आता मगाशी काय केलंय, व्याज मिळाले ना, कॅश मिळाले. बिंग कॅश नाही नाही थांबा, पार्ट पेमेंट ना. बिंग पार्ट पेमेंट ऑफ अ बिल, बिंग पार्ट पेमेंट ऑफ अ बिल अँड काय मिळाली, इंटरेस्ट अँड इंटरेस्ट रिसिव्ड. झालं. पुढे आता आपण एंट्री बनवलंय, काय नवीन बिल बनवलंय ना, लिहा बिंग बिल ड्रॉन अँड आशाज एक्सेप्टन्स रिसिव्ड फॉर रिन्यूअल, फॉर रिन्यूअल, एक्सेप्टन्स रिसिव्ड फॉर रिन्यूअल. कितीचं आहे बिल, लिहा. पुढे काय झालं, 40% डिस्काउंट नाही, 40%च मिळाले पैसे. ती इनसॉल्वंट झाली. कोण, आशा इनसॉल्वंट झाली, पैसे काय देऊ शकली नाही. मग ड्यू डेटला, ड्यू डेट म्हणजे डेट तुम्हाला माहित पाहिजे, डेट तुम्ही कॅल्क्युलेशन करून घ्या. डेट आपण लिहिलंच नाही पहिल्यापासून, हा नंतर तुमचं तुम्ही कॅल्क्युलेशन करून घ्या. ड्यू डेटला तिनं पैसे दिलेली नाही. किती हजार होते, 20,000चं 40% काढा, 8,000. किती, 8,000. 8,000 रुपयेच मिळाले. बाकीचं काय झालं, बुडले. बुडले म्हणजे बॅड डेट्स. बुडले म्हणजे याच्याबद्दल एंट्री झालंय मागच्या वेळेला आपल्याकडे, बॅड डेट्स, रिबेट, डिस्काउंट वगैरे झालंय झालंय झालंय, तुम्ही विसरलात, झालंय बॅड डेट्सचं एंट्री झालंय. आता आम्हाला पैसे मिळाले, किती मिळाले, 8,000 मिळाले. किती मिळाले, 8,000. बॅड डेट्स हे आपल्याकडे आपल्यासाठी काय आहे, लॉस आहे. डॉट ऑल एक्सपेन्सेस लॉसेस, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. बॅड डेट्सला डेबिट. कोण दिले, आशा. आशाला क्रेडिट. लिहा कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट, बॅड डेट्स अकाउंट डेबिट टू आशाज अकाउंट. थांबा, हे एंट्री नाही आहे, ह्याच्या एंट्री अगोदर एक एंट्री होते का, कारण 20,000 मागचं एंट्री सांगा मला. नवीन बिल बनवला ना 20,000चा, मग त्याचं काय झालं, डिसऑनर, कॅन्सल झाली ना, काय झाली, डिसऑनर. लिहा त्याची एंट्री, लिहा डिसऑनरची. हा हे खोडा, हे नंतर लिहायचंय. अति हुशार माणसे सर करण रेषा. हा, वी गॉट टॅलेंट सर, इंडियन टॅलेंट. टीव्ही चालू नाही झाला, डप्पा द्यायचं 2. दिस इज इंडियन गॉट टॅलेंट. लिहा बिल डिसऑनर झालेलं एंट्री, आशाज अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट. लिहा डिसऑनर झालेल्याच एंट्री लिहून त्यानंतर सेटलमेंट करायचं असतं. आशाज अकाउंट डेबिट टू पुष्पा 2 अकाउंट. तेच असेल डोक्यात तुझ्या. एकटाच गेला, आम्हाला सगळ्यांना नेऊन न्याय सोडून. चला रे, आम्ही सगळे त्याच्या घरी जाऊ. अरे हर्षद, तुला नेल नाही, तुला नेल नाही हर्षद, जवळ जवळच राहता. हे गद्दारे, गद्दारे, मैत्रीला गद्दारे येणार, तुला सोडून गेलाय. लिहा
काय बिल डिसऑनर झालं. आता मगाशीच एंट्री रिपीट करा. कशाचा डिसऑनर. बिल डिसऑनर कितीचा होता. बिल कितीचा होता 20,000. 20,000 डिसऑनर झाला. मग नंतर आम्ही सेटलमेंट केलंय. सेटलमेंट बिंग एंट्री लिहिला का. काय लिहिला. कॅश अब्लिक बँक अकाउंट डेबिट बॅड डेट्स अकाउंट डेबिट टू आशाज अकाउंट लिहिलात. नॅरेशन लिहा. बिंग काय झालंय. बुडले पैसे बुडले. फक्त मिळाले ना काही. काय मिळाले. पार्ट पेमेंट. हा पार्ट काय म्हणतो आपण. बिंग पार्ट अमाउंट ऑफ अ बिल received with settlement and bad dates written off WRITTEN OWF written off झालं. being part payment of a bill received with settlement and bad debts written off. अशा पद्धतीने आपला एक प्रॉब्लेम कंप्लीट झालेला आहे है ना.